फार वी आर सीइंग द ऑसिलेशन चॅप्टर. ओके, आता त्याच्यामध्ये आपण सिंपल हार्मोनिक मोशन बघितली होती. व्हॉट इज सिंपल हार्मोनिक मोशन? तर ऍट मीन पोझिशन पासून, ओके, मीन पोझिशन पासून तुमचा पार्टिकल एम आणि एन, ओके, लिनियरली काय होऊ शकतो, ऑसिलेशन्स दाखवू शकतो. सो त्याला आपण सिंपल हार्मोनिक मोशन म्हणत होतो. आणि ही त्याची जी डिस्प्लेसमेंट आहे एक्स, ओके, फ्रॉम मीन पोझिशन टू पॉइंट पी इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय आपण बघितली होती. ओके, आता ह्याच्यामध्ये ही जी टर्म येते ओमेगा, ती आपण डिफरन्शियल इक्वेशन बघितली होती ना, तर त्याच्यामध्ये आपण प्रूफ केलं होतं की ओमेगा ही टर्म आपण कन्सिडर केली होती रूट के अपॉन एम साठी, राईट. सो ही टर्म आपण ऍज अ अँग्युलर फ्रिक्वेन्सी, ऍज अ अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणून कन्सिडर केली होती. सो आपली मोशन तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. ओके, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असून पण आपण ही टर्म अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणून का कन्सिडर केली, तर त्याचं प्रूफ किंवा त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला आज बघायचं. ठीक आहे. सो ही जी सिंपल हार्मोनिक मोशन आहे ती जर कम्पेअर केली आपण आपल्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं जे प्रोजेक्शन आहे ते आपल्याला काय मिळतं, सिंपल हार्मोनिक मोशनचं मिळतं. ठीक आहे. सो कसं मिळतं? सो कन्सिडर अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एक रॉड घेतली आपण, ती रॉड काय होते तर या एक्स वाय प्लेन मध्ये, म्हणजे व्हर्टिकल प्लेन आपण एक घेतलंय एक्स वाय प्लेन, तर त्याच्यामध्ये ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन दाखवते. ओके, समजा अँटी क्लॉकवाईज आपण ती घेऊया. आता ही रॉड काय करेल, समजा हा ओरिजिन आहे, ओके, किंवा सर्कलचा आपला सेंटर आहे. सो सेंटरच्या अलॉंग, म्हणजे त्याचा एक जो टीप आहे ना, तो इथे एका सेंटरला फिक्स आहे आणि एक टीप काय होते तर असं सर्क्युलर मोशन मूव्ह होतंय. ओके, आता हा जो टीप आहे तो काय दाखवेल, सर्क्युलर मोशन दाखवेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. सो आपण रेफरन्स घेतोय त्याचा हा ओ एक्स. ओके, ओ एक्स पासून समजा ओ एक्स म्हणजे इथे काय असेल, त्याची जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते ना, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण थीटाने दाखवतो ना. सो दॅट थीटा इज इक्वल टू म्हणजे झिरो पासून, ओके, झिरो पासून काहीतरी अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळते आपल्याला थीटा. सो ऍट ओ एक्स थीटा इज इक्वल टू झिरो असेल, त्याच्यानंतर आपल्याला तो अँगल मिळत जाईल. ओके, आता हा आता जर वाय ऍक्सिस, ओ वाय ऍक्सिस जर आपण कन्सिडर केलं, किंवा हा मायनस वाय प्लस वाय ऍक्सिस कन्सिडर केला, तर आता समजा ह्या बाजूने आपण एक काहीतरी लाईट वगैरे फॉल व्हायला जर अलाउ केली, तर मग ह्या रॉडची शॅडो, ओके, रॉडची शॅडो काय होईल, वाय ऍक्सिस वर अशी पडेल. कोणत्या पॉइंटला, तर इथे समजा हा पॉइंट असेल तुमचा एम, या पॉइंटला पडेल, राईट. येस और नो? किंवा ही शॅडो पूर्ण इथपर्यंत आपल्या ओ टू एम पर्यंत दिसेल, राईट. समजा हाच रॉड पुढे येऊन, ओके, त्याने अँग्युलर डिस्प्लेसमेंट ओ एक्स विथ रिस्पेक्ट टू ओ एक्स आपल्याला हा थीटा दाखवला. थीटा इज इक्वल टू नाव, आता ह्या थर्ड क्वाड्रंट मध्ये तुमचा रॉड आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर मग समजा आपण इकडून, ओके, इकडून जर लाईट फॉल व्हायला अलाउड केली, ओके, सो हा जो आपला रॉड आहे तो काय दाखवेल, त्याची शॅडो पुन्हा वाय ऍक्सिस वर दाखवेल ऍट पॉइंट दिस एन. येस और नो? सो इथे हा जो आपल्याला लेंथ मिळते ओ एन किंवा ओ एम, ही तुम्हाला या रॉडची लिनियर डिस्प्लेसमेंट दाखवते. ऍक्च्युली आपला रॉड कसा होतोय, अँग्युलर फॉर्म मध्ये डिस्प्लेस होते किंवा सर्क्युलर मोशन दाखवते. सो थीटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पण जर आपण त्याचं प्रोजेक्शन घेतलं, या रॉडचं प्रोजेक्शन घेतलं ऑन अवर वाय ऍक्सिस, तर आपल्याला ही जी डिस्प्लेसमेंट इथे मिळते प्रत्येक वेळी. ओके, तुमचा रॉड जर समजा ह्या इथे असेल, ओके, आणि तुम्ही या साईडनी लाईट फॉल व्हायला काय करताय, अलाउड करते, तर मग पुन्हा, किंवा ह्या साईडला अलाउड करते, तर मग तुम्हाला इथे काय होईल, इथे या एका पॉइंटला काय मिळेल, तुम्हाला प्रोजेक्शन मिळेल वाय ऍक्सिसवर. पुन्हा जर इथे कुठेतरी तुमचा रॉड असेल, ओके, तर मग इथे पुन्हा तुम्हाला प्रोजेक्शन मिळेल ऑन वाय ऍक्सिस. सो दॅट प्रोजेक्शन इज नथिंग बट अवर सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, सो सिंपल हार्मोनिक मोशन ऍज अ प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं जर आपण प्रोजेक्शन घेतलं तर आपल्याला काय मिळतंय, सिंपल हार्मोनिक मोशनची
किंवा जी डिस्प्लेसमेंट आहे एक्स, लिनियर डिस्प्लेसमेंट त्या रॉडची किती होते ती पण दिसते. ठीक आहे. सो म्हणून आपण काय कन्सिडर करतोय, तर हा जो ओमेगा आहे तो अँग्युलर फ्रिक्वेन्सी दाखवतोय असं कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. सो इन डिटेल जर बघायचं झालं, समजा सिम्पल हार्मोनिक मोशन ॲज अ प्रोजेक्शन ऑफ अवर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता हा रॉड काय दाखवते आपल्याला, पूर्ण सर्क्युलर मोशन दाखवतोय. OX पॉइंट घेतला, ओके, OX ऍक्सिस घेतला आपण त्याचा रेफरन्स. सॉरी, येस, OS काय घेतला, रेफरन्स लेंथ घेतली आपण की ऍक्सिस म्हणूया. सो ह्या ऍक्सिस पासून तुम्ही रेफरन्स करणार, तिथून तुम्ही मेजर करणार जी काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट होईल ती. ठीक आहे. सो सुरुवातीला समजा आपण घेऊया की P पॉइंटला तुमचं काय रॉड किंवा अशी अँटी क्लॉकवाईज तुमची डिस्प्लेसमेंट दाखवते. OP सुरुवातीचा त्याची डिस्प्लेसमेंट झाली, सो ही डिस्प्लेसमेंट किती होईल, थीटा एवढी डिस्प्लेसमेंट होईल. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे इन अवर सिम्पल हार्मोनिक मोशन x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. नाव दिस थीटा. आता आपण एक P0 पॉइंट कन्सिडर करूया, P0 पॉइंट. तर ऍट टाइम t इज इक्वल टू 0. ओके, ऍट टाइम t इज इक्वल टू 0 हा टाइम आपण कन्सिडर केला. हा तुमचा एक अँग्युलर डिस्प्लेसमेंट होते विच इज इक्वल टू, म्हणजे ऍक्च्युली आपण कन्सिडर केला हा P0 टाइम. तर तेव्हा तुमचा रॉड कुठे या P0 पॉइंटला आहे, तर मग तिथे काहीतरी डिस्प्लेसमेंट झालेली असेल फाय. ओके. आणि ऍट टाइम टी जर पास झालाय, तर मग इथे तुमची अँग्युलर डिस्प्लेसमेंट पुन्हा P0 टू P किती होईल, ओमेगा टी. राईट. P0 पासून P पर्यंत, P पॉइंट पर्यंत तुमची अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होते, ओके, ओमेगा टी. सो दिस थीटा इज इक्वल टू व्हॉट, ओमेगा टी प्लस फाय. वी नो थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. ओके. आता P पॉइंटला आल्यानंतर आपल्याला काय मिळेल, जसं आपण इथे प्रोजेक्शन घेतलं होतं एमला, सो P पॉइंटला आल्यानंतर इथे एक प्रोजेक्शन मिळेल आपल्याला, दिस प्रोजेक्शन. ओके, एम पर्यंत. येस. सो पॉझिटिव्ह आपण साईड कन्सिडर केले, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट होते. ठीक आहे. सो OX रेफरन्स ऍक्सिस घेतलाय, OX रेफरन्स ऍक्सिस पासून तुमची डिस्प्लेसमेंट होते, अँग्युलर डिस्प्लेसमेंट रॉडची किंवा सर्क्युलर मोशन दाखवते तुमचा रॉड. सो सुरुवातीला काय झालं, आपण काय केलं, OX रेफरन्सने P0 ला तुमचा पॉइंट आहे, त्याच्यानंतर P0 पासून P पर्यंत यायला त्याला किती डिस्प्लेसमेंट होईल, ओमेगा टी. ओके. सो P0 पर्यंत ऑलरेडी त्याची डिस्प्लेसमेंट झालेली आहे विच इज इक्वल टू अँगल फाय अँड अवर अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. ओके, टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. ओके. आणि आता आपण प्रोजेक्शन घेतलाय ऑन अवर ऍक्सिस OY ऍक्सिस. ओके. सो OE म्हणूया, OE पण म्हणू शकतो आपण तुमचा रेफरन्स पॉइंट. ओके. सो सुरुवातीला E पासून तुमचा जर पॉइंट सर्क्युलर मोशन दाखवायला लागलं तर F ला जाईल, पुन्हा G ला, पुन्हा H ला, पुन्हा E पर्यंत येईल. ओके. सो एक त्याची सर्क्युलर मोशन किंवा एक त्याचं ऑसिलेशन कम्प्लीट होईल. ठीक आहे. सो इथे काय असेल तुमचा थीटा इज इक्वल टू 0 और 360. ओके. 0 पासून पुन्हा कम्प्लीट अँगल झाला तर 360 डिग्री, किंवा आपण त्याला म्हणू शकतो 0 रॅडियन. येस, 0 रॅडियन और 2 पाय रॅडियन. ओके. किंवा इथे किती असू शकतो, थीटा इज इक्वल टू, येस, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री इथपर्यंत आल्यावर या F पॉइंटवर आल्यावर. ओके. किंवा पाय बाय टू रॅडियन. और G पॉइंटला आल्यावर हा रॉड पुढे पुढे जर G पॉइंट पर्यंत आला तर किती असेल, G 180 डिग्री, थीटा इज इक्वल टू 180 डिग्री और पाय रॅडियन. इथे आल्यावर तुमचं असू शकतो 270 डिग्री और 3 पाय बाय, ओके, रॅडियन. सो ही त्याची काय असेल अँग्युलर
डिस्प्लेसमेंट, आणि ऍट द एंड किंवा एक ऑसिलेशन कम्प्लीट झाल्यावर पुन्हा थिटा इज इक्वल टू किती असेल 360 किंवा 2 पाय रेडियन. ठीक आहे. आणि इन बिटवीन आपण एक पोझिशन घेतली आहे पी. सो ह्याचं प्रोजेक्शन मी इथे घेतलंय कोणत्या पॉइंटवर, एम पॉइंटवर. ओके. सो दिस ओ एम इज डिनोटेड द सिम्पल हार्मोनिक मोशन किंवा तुमची जी डिस्प्लेसमेंट आहे ना, लिनियर डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट रॉड किंवा सर्क्युलर मोशनची सिम्पल हार्मोनिक मोशन मध्ये प्रोजेक्शन. ठीक आहे. सो आता आपल्याला प्रोजेक्शन तर मिळाला. सो प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्प्लेसमेंट किती असेल किंवा डिस्प्लेसमेंट करस्पॉन्डन्स कशी मिळेल आपल्याला, व्हेलॉसिटी किंवा ऍक्सिलरेशन. ओके. सो सिम्पल हार्मोनिक मोशनचं डिस्प्लेसमेंट आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं डिस्प्लेसमेंट एकमेकांशी काय करस्पॉन्डन्स आहे किंवा व्हेलॉसिटी एकमेकांशी करस्पॉन्डन्स आहे आणि ऍक्सिलरेशन पण एकमेकांशी करस्पॉन्डन्स आपल्याला मिळते. सो ती कशी मिळते. सो सी, जर आपण हे प्रोजेक्शन घेतलंय, दिस प्रोजेक्शन ओपी. ओके. ओपी प्रोजेक्शन अँड दिस ओ एक्स रेफरन्स आपला जो आहे ओ एक्स किंवा ओई, हे काय एकमेकांना पॅरलल आहेत. सो नॉट ओपी, एम पी. ओके. सो एम पी is parallel to OE. पॅरलल आहे त्याच्यामुळे हा जर अँगल थीटा आहे तर ओके, पॅरलल लाईन्सच्या लॉ नुसार हा पण अँगल काय होईल, थीटा होईल. ओके. सो सी, अँगल EOP अँगल इज इक्वल टू अँगल OPM, राईट, OP. सो आता हे प्रोजेक्शन घेतलं आपण, हा असेल तुमचा राईट अँगल ट्रायंगल. ओके. सो OM काय मिळेल तुम्हाला, OM इज इक्वल टू थीटा. सो दॅट मीन्स दिस इज हा आता OP आहे ना, आपण डिस्प्लेसमेंट किंवा तुमचा इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये हा जो तुमचा आहे आर, येस, प्रोजेक्शन तुमचा पोझिशन वेक्टर आपण त्याला म्हणतो. पी पॉईंटची पोझिशन दाखवते किंवा रेडियल वेक्टर आपण त्याला म्हणतो. ओके. रेडियस वेक्टर किंवा प्रोजेक्शन वेक्टर, सो पोझिशन वेक्टर. सो ओपी इज इक्वल टू आर. ओके. सो OM काय मिळेल, OM इज इक्वल टू R sin theta, right, R sin theta. So OM is equal to R sin theta, that means OP sin theta. Okay. Now theta is equal to what, theta is equal to omega t sin omega t plus phi. Okay. So OP is our displacement, right, x, and R is the म्हणूया आपण तुमची मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट और एम्प्लिट्यूड sin ओमेगा टी प्लस फाय. सी, सो आपल्याला ह्या दोन इक्वेशन काय मिळतात, एकमेकांशी अॅनालॉगस मिळतात किंवा सेम मिळतात. सो OM इज युअर डिस्प्लेसमेंट, इथे काय तुमची इथे मिळते तुमची अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि तुमची लिनियर डिस्प्लेसमेंट काय मिळते, सेम मिळते. सो OM इज द लिनियर डिस्प्लेसमेंट होते असं म्हणू शकतो, विच इज इक्वल टू R sin थिटा. आर और आरच्या फॉर्ममध्ये आपण काय घेऊ शकतो, एक्स ए sin ओमेगा टी प्लस फाय. ओके. सो डिस्प्लेसमेंट, येस, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, सी, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन प्रोजेक्शन आपल्याला काय मिळतंय, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची डिस्प्लेसमेंट. सिमिलरली आपण व्हेलॉसिटी पण पॉइंटला तुम्हाला व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे तुमच्या या पॉइंट ऑब्जेक्टची. तो व्हेलॉसिटी काय असेल, टँजंट असेल नेहमी. ओके. तुमच्या रेडियसला, ओके, रेडियस वेक्टरला किंवा ह्याला आरला काय असेल, टँजंट असेल व्हेलॉसिटी. सो दिस V इज इक्वल टू R ओमेगा इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. आता सेम आर हा जो V आहे ना, सो Vला आपण एक पॅरलल लाईन फाइंड आउट केली, इकडे काढली, विच इज ऑल्सो V इज इक्वल टू R ओमेगा. ठीक आहे. येस. आता कन्सिडर करा दिस सर्कल
ओके, वाय एक्स. थोडं सिम्प्लिफाय करूया. दिस इज युअर पी पॉईंट. ओके, ह्याला टँजंट आहे तुमची व्ही. येस, इथे तुमचं प्रोजेक्शन मिळतोय एमला. येस, आता सेम, आता हा जो व्ही आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, आपण पी पॉईंट पासून एक्सटेंड केलं. ओके, पॅरलल इथे हा जो व्ही वेक्टर आहे त्याला जस्ट पॅरलल पी पासून एम पासून आपण पॅरलल वेक्टर काढले. सो दिस इज ऑल्सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. येस, आता ह्या वेक्टरचा, येस, आता थोडं जर आपण एक्सटेंड केला आहे लाईन, सो दिस वेक्टर अँड दिस वेक्टर ऑल्सो एकमेकांना काय पॅरलल आहेत. सो हा जर तुमचा अँगल, हा अँगल जर तुमचा, सी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपली किती आहे, थीटा आहे. ओके, सो ह्याचं प्रोजेक्शन आपण घेतलं वाय ॲक्सिसवर. येस, वाय ॲक्सिसवर प्रोजेक्शन घेतलं या पॉईंट. ओके, सो हा जर ट्रायंगल तुम्ही कन्सिडर केला तर हा पॉईंट घेऊया आपण एम डॅश. सो इन ट्रायंगल, ओके, ही असेल तुमची व्ही. ओके, राईट. सो एम एम डॅश किती असेल, व्ही कॉस थीटा, राईट, व्ही कॉस थीटा. सो एम एम डॅश, कारण हा अँगल किती 90 डिग्री आहे ना, एम डॅश. येस, एम एम डॅश इज इक्वल टू व्ही कॉस थीटा. सो हे काय, वेलॉसिटीचं प्रोजेक्शन ऑन वाय ॲक्सिस. ठीक आहे. सो दिस इज इक्वल टू वेलॉसिटी, अवर वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी is equal to r. V is nothing but our r omega cos, r omega cos theta is nothing but omega t plus phi. Okay, this is your v sin theta मिळेल आणि ही v cos theta. Yes. So v is equal to r cos omega t plus phi. So this is nothing but the velocity of our सिंपल हार्मोनिक मोशन. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वापरून आपण सिंपल हार्मोनिक मोशनची वेलॉसिटी पण काय करू शकतो, फाइंड करू शकतो. ते दोघं एकमेकांशी करस्पॉन्डन्स. येस, सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आणि सेम ॲज ॲक्सेलरेशनचं प्रोजेक्शन जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर पुन्हा ॲक्सेलरेशन पण आपण फाइंड आउट करू शकतो. आता सेम वाय ॲक्सिसवर ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन काय असतं, ॲक्सेलरेशन नेहमी ॲक्सेलरेशन काय असतं, टुवर्ड्स द सेंटर असतं, आपल्याला माहिती, टुवर्ड्स द सेंटर. सो ॲक्सेलरेशन इज सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आपल्याला माहिती इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो ते किती असतं, ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर मायनस ऑफ आर ओमेगा स्क्वेअर. ओके, सो हे जर आपण ह्याचं प्रोजेक्शन घेतलं, येस, ॲक्सेलरेशन काय, ह्या पॉईंटपासून सेंटरकडे, टुवर्ड्स द सेंटर, ए आर ओमेगा स्क्वेअर. सेम त्याचं प्रोजेक्शन आपण घेतलं एम पॉईंट पासून. येस, पॅरलल लाईन जर आपण फाइंड केली, पॅरलल लाईन काढली. ओके, सो काहीतरी ही अशी शॅडो मिळेल ह्याची. ओके, ॲक्सेलरेशनची, विच इज इक्वल टू ए आर. येस, आता हा ह्याचं सेम प्रोजेक्शन आपण काय केलं, तुमच्या पुन्हा वाय ॲक्सिसवर प्रोजेक्शन घेतलं. सो काय मिळेल, ए इज इक्वल टू, आता दिस अँगल इज थीटा, हा अँगल तुमचा काय होईल, थीटा. ठीक आहे. देन सो ए इज इक्वल टू, नाव ए इज इक्वल टू, सो प्रोजेक्शन काय तुमचं, प्रोजेक्शन हे, ओके, ओ एम प्रोजेक्शन. पण काय करतो आपण, डायरेक्शन उलटी आहे. ओके, ओ टू एम जात नाही होतो, पण ओ टू एम टू ओ येतो. सो हे काय मिळेल, ओ एम इज युअर प्रोजेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन, ए वाय म्हणूया आपण. येस, ए वाय ॲक्सेलरेशन. सो विच इज इक्वल टू, येस, आता हा प्रोजेक्शन आपल्याला ओ एम काय मिळेल, ओ एम इज इक्वल टू, दिस इज थीटा. सो दिस साइड ओ एम शुड बी साइन ऑफ थीटा. ओके, बट ए साइन ऑफ थीटा. आता हे काय डायरेक्शन उलटी घेतोय म्हणून मायनस ए साइन थीटा आपण घेऊ शकतो. अँड ए इज नथिंग बट युअर ए साइन थीटा विच इज इक्वल टू मायनस ऑफ आर ओमेगा स्क्वेअर
साइन थीटा. थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. ओके, सो नीट कम्पेअर केलं आपण, हे जे ॲक्सिलरेशन आपल्याला मिळते, ओके, मायनस आर ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. दिस ॲक्सिलरेशन इज सिम्पल हार्मोनिक मोशनचं ॲक्सिलरेशन. ओके, सो सर्क्युलर मोशनचं आपण प्रोजेक्शन घेतलं, ॲक्सिलरेशनचं प्रोजेक्शन घेतलं ऑन वाय ॲक्सिस, तर ते प्रोजेक्शन आपल्याला काय मिळते, ॲक्सिलरेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. ओके, सो सेम आपल्याला डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन तिघं पण काय मिळतात इन द फॉर्म ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. सो सर्क्युलर मोशनचं प्रोजेक्शन आपण घेऊ शकतो सिम्पल हार्मोनिक मोशनसाठी. येस, सो सिम्पल हार्मोनिक मोशन ॲज अ प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणून आपण म्हणतोय की जो आपण ओमेगा फॅक्टर घेतलाय, सो ओमेगा इज अ अँग्युलर व्हेलॉसिटी. कशामध्ये आपण वापरलेलं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. पण आपला जो लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आहे, सो त्याच्यामध्ये आपण ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी कन्सिडर केले, की त्याला टर्म अँग्युलर फ्रिक्वेन्सी दिले. वाय, बिकॉज की त्याचं जे पिरियडिसिटी आहे, ओके, सो पिरियडिसिटी ह्या व्हेलॉसिटीमुळे डिसाईड करता येते. ओके, हे आपण पुढे बघणार पुढच्या पार्ट्समध्ये. सो आपल्या लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनची जी पिरियडिसिटी आहे ती ओमेगाने किंवा अँग्युलर व्हेलॉसिटीने आपण काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणतो. सो टर्म आपण फक्त चेंज केली, अँग्युलर व्हेलॉसिटीच्या ऐवजी अँग्युलर फ्रिक्वेन्सी आपण वापरतो. ओके, सो दिस इज द रेफरन्स सर्कल मेथड, की सर्क्युलर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वापरून आपण काय करू शकतो, सिम्पल हार्मोनिक मोशनचं प्रोजेक्शन फाइंड आउट करू शकतो, किंवा त्या टर्म्स सगळ्या आपण तिथे फाइंड आउट करू शकतो.